नमस्कार. एम पी सेवा ट्रिक्समध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आज आपण पॉलिटीचे काही आर्टिकल्स पाहणार आहोत आणि ते लक्षात कसं ठेवायचे याचे भन्नाट ट्रिक्स या व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत. आपण तसे पॉलिटीचे संपूर्ण आर्टिकल्सची PDF बनवलेली आहे. ती जर तुम्हाला हवी असेल तर या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता. संपूर्ण ट्रिक्स आपण त्यामध्ये संपूर्ण आर्टिकल्सचे ट्रिक्स केलेले आहेत. तसेच आपलं एम पी सेवा ट्रिक्स हे टेलिग्राम चॅनल आहे, ते जॉईन करा. तुम्हाला इतर सब्जेक्टचे ट्रिक्स पाहायला मिळतील. आपल्याकडे सायन्स आहे, इंग्लिश व्होकॅब्युलरी संपूर्ण आहे. आता कसे ट्रिक्स असतील काय असतील थोडासा डेमो तुम्हाला दाखवतो. तर पहा, कलम 155. आता यावर प्रश्न पण आलेला आहे, तो प्रश्न मी दाखवतो मी. आता पहा, कलम 155 काय आहे तर राष्ट्रपतीकडून राज्यपाल यांची नियुक्ती. कलम 155 नुसार राष्ट्रपती काय करतील, राज्यांमध्ये प्रत्येक राज्यपाल नियुक्त करतील. प्रत्येक राज्यासाठी एक राज्यपाल हा राष्ट्रपतीकडून कलम 155 नुसार नियुक्त केला जातो. तर आता याला लक्षात कसं ठेवायचे त्याची ट्रिक्स पहा. तर ट्रिक्स अशी आहे पहा, ट्रिक्स आहे की 55 नुसार बघा, 55 नुसार पंचांगात एखादा शुभ मुहूर्त पाहून राष्ट्रपती हे राज्यपालाची नियुक्ती करतील. ट्रिक्स काय आहे, 55 नुसार पंचांगात, पंचांग म्हणजे काय माहिती आहे ना तुम्हाला, राशी भविष्य वगैरे आपण पाहतो ते, त्याला म्हणतात ते पंचांग. तर पंचांगात एखादा शुभ मुहूर्त पाहून, जसं आपण लग्नाची तारीख पण पंचांगात शुभ मुहूर्त पाहून काढत असतो, तसं राष्ट्रपती काय करतील, पंचांगात शुभ मुहूर्त पाहून राज्यपालाची नियुक्ती करतील. आता पंचांगात असं का म्हणलं मी, कारण पहा 55 आणि पंचांग, 55 पंचांग, 55 पंचांग या दोन्ही शब्दाचा काय होतो इथं तर यमक जुळतो. तर अशा प्रकारे कलम 155 नुसार राष्ट्रपती प्रत्येक राज्यात एक राज्यपाल नियुक्त करतील. आता प्रश्न कसा खटकन सुटतो पहा. प्रश्न काय पहा, खालील कोणत्या कलमनुसार राष्ट्रपती राज्यपालाची नियुक्ती करतात. कंबाईन गट क 2023ला हा प्रश्न आला होता, मुख्यला, ते पण मुख्यला, प्रीला नाही. तर याचं योग्य आन्सर पहा लगेच. ट्रिक्स काय आपली, 55 म्हणजे पंचांगात शुभमुहूर्त पाहून राष्ट्रपती काय करतात, राज्यपालाची नियुक्ती करतात. म्हणजे पंचांग म्हणजे 55. हे पहा, 56 आणि पंचांग, 56 आणि पंचांगचा यमक जुळतो का नाही, 54 आणि पंचांगचा जुळतो का नाही, 53 आणि पंचांगचा जुळतो का नाही. तर मग योग्य आन्सर काय असेल मग 155. आणि त्यावेळेस बऱ्याच विद्यार्थ्यांनी आन्सर काय दिलं होतं तर 153, जे की चुकीचं आहे. का चुकीचं आहे, कारण 153 नुसार प्रत्येक राज्यासाठी एक राज्यपाल असेल अशी तरतूद आहे, पण त्यांची नियुक्ती ही राष्ट्रपतीकडून होते, हे कलम 155 नुसार होते. आणि प्रत्येक राज्यासाठी एक राज्यपाल असेल अशी तरतूद 153 मध्ये, मात्र नियुक्ती 55 नुसार होते. आणि मग आपण कसं लक्षात ठेवलं, नियुक्ती कोण्या दिवशी करतात, राष्ट्रपती नियुक्त करण्यासाठी शुभ मुहूर्त पाहतात त्याच दिवशी नियुक्त करतात. आणि तो शुभ मुहूर्त कुठे पाहतात, पंचांगात पाहतात. तर अशा आपल्या भन्नाट ट्रिक्स आहेत. हा नंबर आहे आपला, या नंबरवर संपर्क करून तुम्ही माहिती मिळवू शकता. त्यानंतर पहा 65 कलम काय, उपराष्ट्रपतीचे प्रभारी राष्ट्रपती म्हणून कार्य करणे. म्हणजे राष्ट्रपती ज्यावेळेस गैरहजर असतील काही कारणामुळे राष्ट्रपती हे गैरहजर असतील, तर त्यावेळेस उपराष्ट्रपती काय करतात, प्रभारी राष्ट्रपती म्हणून काम पाहतात. तर याला कसं ट्रिक्सनुसार लक्षात ठेवलेलं पहा आपण. हे पहा, ट्रिक्स अशी आहे की 65 आहे, 65 नुसार असं होतं. तर 65 = पहाट अशी आपण ट्रिक केलेली पाहता. ट्रिक्स अशी आहे, हे पहा, ट्रिक्स अशी आहे की जोपर्यंत उपराष्ट्रपती हे राष्ट्रपती म्हणून कार्य करतात तोपर्यंत त्यांना ऑफिसला रोज पहाटच यावे लागते. कारण ज्यावेळेस उपराष्ट्रपती हे राष्ट्रपतीचे कार्य करतात त्यावेळेस काय होतं, त्यांच्यावर जिम्मेदारी वाढते, बरोबर आहे. कारण राष्ट्रपतीपद हे उपराष्ट्रपती पदापेक्षा जिम्मेदारीचं आहे. तर ती जिम्मेदारी पाहण्यासाठी त्यांना पहाटच ऑफिसला यावं लागतं. पहाटच ते राष्ट्रपती कार्यालयात जातात आणि ते काम करतात, पहाटच कामाला लागतात. बिकॉज पहाट का म्हणलं, कारण 65 आणि पहाट या दोन शब्दाचा काय होतं इथे यमक जुळतो. आणि यावर प्रश्न कधी आला हे पहा, कंबाईन ग्रुप बी मेन्स 2024, कंबाईन ग्रुप बी मेन्स 2024. त्यानंतर पहा आणखी काय, राज्यपालाकडून राज्याचा महाधिवक्ता यांची निवड. तर पहा हे पण 65चे, फक्त नुसतं 65 नाही तर 165 नुसार होते. किती, 165 नुसार होते, नुसतं 65 नाही तर 165 नुसार ही निवड होते. तर याला पण ट्रिक्सनुसार कसं लक्ष ठेवायचे पहा. तर ट्रिक्स अशी आहे
की हे बघा, पहाट पहाट महादेवाला पाया पडायला माझ्यासोबत जो येईल त्याचीच निवड मी महाधिवक्ता म्हणून करल, असं राज्यपाल म्हणाले. कारण राज्यपालाकडून निवड होते महाधिवक्त्याची. तर पहाट पहाट राज्यपाल काय म्हणले, पहाट पहाट महादेवाला माझ्यासोबत जो पाया पडायला येईल त्याचीच निवड मी महाधिवक्ता म्हणून करेल. कारण 65 पहाट महादेव म्हणजे महाधिवक्ता असं लक्षात ठेवा. ओके. त्यानंतर कलम 16 मूलभूत हक्कातील कलम 16. कलम 16 काय, सरकारी नोकऱ्यांमध्ये सर्वांना समान संधी. सरकारी नोकऱ्यांमध्ये सर्वांना समान संधी कंबाईन ग्रुप सी 2024ला आला होता. कलम 16 काय, सरकारी नोकऱ्यांमध्ये सर्वांना समान संधी कंबाईन ग्रुप सी 2024ला आलेला आहे. तर याची ट्रिक्स पहा. याची ट्रिक्स काय आहे, तर याची ट्रिक्स आहे की पोलीस भरतीमध्ये सर्वांना समान संधी असं आपण म्हटलेलं आहे. काय म्हटलेलं आहे, पोलीस भरतीमध्ये सर्वांना समान संधी. मग पोलीस भरतीच का म्हणलं मी, कारण हे बघा, पोलीस भरतीच का म्हणलं, कारण पोलीसचा जो हा पी आहे, पोलीसचा जो पी आहे तो ABCDनुसार 16 नंबरला येतो. पोलीसचा जो पी आहे तो ABCDनुसार किती नंबरला येतो, तर 16 नंबरला. कारण पोलीस ही एक सरकारीच नोकरी आहे ना. पोलीस भरतीमध्ये सर्वांना समान संधी असं आपण म्हणू. सरकारी नोकरीमध्ये सर्वांना समान संधी म्हणजेच पोलीस भरतीमध्ये सर्वांना समान संधी असं आपण म्हणू. कारण पोलीस भरतीचा पी किती नंबरला येतो, 16, म्हणजेच कलम 16. त्यानंतर कलम 17 पहा. कलम 17 काय, अस्पृश्यता बंदी. बघा, ग्रुप सीला 24लाच आलेला आहे पण अस्पृश्यता बंदी कलम 17 आहे. तर याची ट्रिक काय केलेली आहे पहा. सातारा राज्य किंवा जिल्ह्यात सर्वप्रथम अस्पृश्यता बंदी झाली असे आपण म्हणू. सातारा जिल्ह्यात सर्वप्रथम अस्पृश्यता बंदी झाली असं आपण म्हणू. त्याचं कारण असं आहे की 17 हे बघा, सातारा 17 या दोन शब्दाचा काय होतो, यमक जुळतो. त्यानंतर कलम 25 पहा. कलम 25 आहे की कोणताही धर्म आचरण आणि प्रचार करण्याचे स्वातंत्र्य. कलम 25नुसार आपल्याला कोणताही धर्म आचरण आणि प्रचार करण्याचे स्वातंत्र्य आहे. कोणताही धर्म आचरण आणि प्रचार करण्याचे स्वातंत्र्य कलम 25नं दिलेलं आहे. तर याला आपण असं लक्षात ठेवू की वाय फॉर यहुदी धर्माचं आचरण आणि प्रचार करण्याचे स्वातंत्र्य. काय म्हणायचं, वाय फॉर यहुदी धर्माचे आचरण आणि प्रचार करण्याचे स्वातंत्र्य. बिकॉज यहुदीचा जो वाय आहे तो ABCDनुसार किती नंबरला येतो, तर 25 नंबरला येतो. यहुदीचा जो वाय आहे तो ABCDनुसार किती नंबरला येतो, तर 25 नंबरला येतो. म्हणून कलम 25 काय, कोणताही धर्म आचरण आणि प्रचार करण्याचे स्वातंत्र्य. त्यानंतर कलम 27 कोणत्याही धर्मासाठी कर न देण्याचे स्वातंत्र्य. पहा, कलम 27 काय आहे, तर कलम 27 आहे कोणत्याही धर्मासाठी कर न देण्याचे स्वातंत्र्य. कलम 27 काय आहे, कर न देण्याचे स्वातंत्र्य. तर याची ट्रिक्स काय आहे, जी फॉर GST न देण्याचे स्वातंत्र्य. GST न देण्याचे स्वातंत्र्य. कारण GSTचा जो जी आहे तो ABCDनुसार किती नंबरला येतो, 7 नंबरला येतो. आणि कलम 27मध्ये शेवटी काय आहे, 7 आहे. बघा, अशा आपल्या ट्रिक्स आहेत. हे बघा, हे कलम 25 पाहिलं आपण, त्यावरूनच कलम 325 पण सुटतो. बघा, 325 काय, तर पहा, कलम 325 काय, तर केवळ धर्म, वंश, जात या कारणावरून एखाद्याला मतदान यादीत हटवले जाणार नाही. तर मग हे पण कसं लक्षात ठेवलं पहा. वाय फॉर एखादा व्यक्ती केवळ यहुदी धर्माचा आहे म्हणून त्याला मतदान यादीतून वगळले जाणार नाही. हे कलम 325 आहे. फक्त 25च्या सुरुवातीला 3 लावायचे. ओके. तर अशा आपल्या ट्रिक्स आहेत. जर आवडत असतील तर या नंबरवर संपर्क करून तुम्ही आपली पेड PDF परचेस करू शकता. अत्यंत रिजनेबल दर त्यासाठी ठेवलेला आहे. कारण पॉलिटी हा विषय तुम्हाला कंबाईनची तयारी करत असाल तर पॉलिटी हा विषय तुम्हाला प्रीला पण कामं येणार आहे, तसेच मेन्सला पण कामं येणार आहे, राज्यसेवेला पण कामं येणार आहे. कारण आता समजा उदाहरणार्थ हे कलम 25 राज्यसेवेत विचारलं तर तिथं काही वेगळं असणार आहे का. जे पॉलिटीचं जे आर्टिकल 25 आहे ते कुठल्याही परीक्षेत आलं तरी ते आर्टिकल तेच राहणार आहे, आर्टिकल बदलणार आहे का. त्यामुळे कुठलीही परीक्षा असो तर तुम्हाला हे खूप उपयोगी ठरणार आहे. ओके, धन्यवाद.